गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की काल आपल्या मार्केटमध्ये काय झालं. तर काल जर आपण पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये मेजर ड्रॅगर जो होता तर तो ITC ठरलेला आहे. ज्याचं कारण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की गव्हर्नमेंटने 1 फेब्रुवारीपासून त्याच्यावरती अजून एक्साईज ड्युटी इम्पोज केलेली आहे की ज्याचा सगळ्यात मोठा फटका ITCला बसणार आहे. तर ITCवरती स्पेशली काही केलेलं नाही आहे. त्यांनी जे सिगरेट सेगमेंट आहे तर त्या सिगरेटवरती त्यांनी GST इन्क्रीज केलेला आहे, सॉरी एक्साईज इन्क्रीज केलेला आहे. त्यामुळे काय झालं की त्याचे प्राइसेस वाढतील, परंतु त्यामुळे ITCला मोठा फटका बसला आहे. काल 10% स्टॉक खाली गेलेला आहे आणि एवढा ह्यूज मार्केट कॅप असलेला स्टॉक 10% खाली जाणं म्हणजे फार मोठा डेंट आहे, हे लक्षात घ्या. तर मग आजही त्या संदर्भात पुन्हा एक बॅड न्यूज आहे. हे सगळं झाल्यानंतर नोवामा जे ब्रोकरेज फर्म आहे तर त्यांनी ITCला डाऊनग्रेड केलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला पुन्हा आज ITCवरती पाहायला मिळेल. त्यामुळे ITCमध्ये जर तुम्ही अडकलेला असाल तर फार काही आपण काय म्हणू शकतो की मल्टीबॅगर टाईप स्टॉक आहे, अशातला काही प्रकार नाही आहे. त्यामुळे थोडासा स्टॉक खाली सेटल डाऊन होऊ द्या. जिथे बॉटम बनवेल तिथे एक छोटी मोठी बाईंग अपॉर्च्युनिटी मिळू शकते, हे लक्षात घ्या. परंतु असं स्पेसिफिक नाही आहे, लक्षात घ्या. आता जर आपण ग्लोबल मार्केट जर पाहिले तर काल सगळे मार्केट्स न्यू इयरमुळे बंद होते ऑलमोस्ट, आणि फक्त 2-3च मार्केट चालू होते. सौदी अरबचं, आपलं इंडियन मार्केट वगैरे असे छोटे मोठे मार्केट चालू होते. तर त्यामुळे ग्लोबल मोमेंटम आपण म्हणू शकतो की पॉज आहे. परंतु आता जगातले सगळे मार्केट्स वर्किंग झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे जे फ्युचर्स आहेत ते मात्र चालू झालेत. त्यामुळे आपण जर USचे फ्युचर्स पाहिले तर ते मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह असे ट्रेड करत आहेत. त्यामुळे ग्लोबल मोमेंटम आपण म्हणू शकतो फ्लॅट आहे. आता जर आपण युरोपियन मार्केट्स पाहिले त्यांचंही सेम आहे. आणि बाकीचं जर पाहिलं तर ग्लोबली कुठलंही एक्स्केलेशन झालेलं नाही आहे, किंवा म्हणजे ऑइल प्राईसमध्ये सुद्धा कुठला हाईक झालेला नाही किंवा काहीच नाही. म्हणजेच काय, ग्लोबल मोमेंटम फ्लॅट टू पॉझिटिव्ह असं आहे. आता आपल्या मार्केटकडे येऊयात, कारण खूप सारे डेटाज नवीन वर्षामध्ये 1 तारखेनंतर यायला सुरुवात झाली आहे. काल ड्युरिंग द मार्केट जे ऑटो सेल्स डेटा आहेत तर ते आलेले आहेत, मंथली ऑटो सेल्स. तर त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब आपल्याला पाहायला मिळते. 4 व्हीलर्समध्ये स्पेशली जे काही इन्क्रीमेंट झालेलं आहे डिसेंबरमध्ये स्पेशली, तर त्यामध्ये 14% ते 67% इथपर्यंतचे सेल्स इन्क्रीज झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे काल ऑटो स्टॉक्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये एकदम बूम आपल्याला पाहायला मिळालं, आणि जे लाईकली टू कंटिन्यू होऊ शकतं अशी ही परिस्थिती आहे. त्यानंतर बँकिंग अपडेट्स देखील आलेले आहेत, काही आफ्टर मार्केट आलेले आहेत. तर त्यामध्ये तेही पॉझिटिव्ह आहेत मोस्टली. म्हणजेच काय की बँकिंग स्टॉक मार्केटला जे आहेत तर ते सपोर्ट करू शकतात. त्यानंतर जे ऑटो स्टॉक्स आहेत तर ते सपोर्ट करू शकतात, आणि जे काही NBFCs वगैरे आहेत तर तेही मार्केटला सपोर्ट करण्याची पॉसिबिलिटी आहे, लक्षात असू द्या. आता जर आपण कालचा FISDAचा डेटा जर पाहिला तर अगेन FIS जे आहेत तर ते नेट सेलर्स होते 3,500 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं केवळ 1,500 कोटींचं बाईंग आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे काल मार्केट ऑलमोस्ट थोडंफार वोलाटाईल होऊन फ्लॅट बंद झालेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. जर आज आपण पाहिलं तर आज आपल्याला पाहायला मिळतं आहे की गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट एक 40 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. आता टेक्निकली जर पाहिलं तर जोपर्यंत मार्केट 26,200च्या वरती डेली बेसिसवर क्लोज करत नाही तोपर्यंत एक आपण स्ट्रॉंग ब्रेकआउट नाही पाहू शकत. तोपर्यंत कन्सॉलिडेशनच पाहायला मिळेल. परंतु 26,200च्या वरती जर मार्केटनं क्लोज केलं तर मग मात्र आपल्याला साधारण तिथनं पुढे 150 ते 200 पॉईंटच्या आसपासची रेंज ओपन होईल, हे पाहायला मिळते. आता जर आपण गव्हर्नमेंटकडनं जर पाहिलं तर आज 10:30च्या आसपास RBI जो काही PMI डेटा आहे तर तो रिलीज करणार आहे. तर तेही पाहावं लागेल कसं राहत आहे. त्यानंतर GST कलेक्शनचा डेटा आलेला आहे, तर तोही इम्प्रेसिव्ह आहे, चांगला आहे. कारण साहजिकच आहे की ऑटो सेल्स वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी इन्क्रीज झालेल्या आहेत. म्हणजेच
त्यामुळे GST कलेक्शनही वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं बऱ्याच काही गोष्टी आपण म्हणू शकतो की स्पेशली इंडियन मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. परंतु आता एवढं सगळं असतानाही मार्केट वरच्या बाजूला जाईल का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जे काही FIs आहेत तर त्यांचे शॉर्ट पोझिशन्स मार्केटमध्ये प्रचंड आहेत. ऑलमोस्ट 91% शॉर्ट पोझिशन्स त्यांच्या मार्केट म्हणजे आत्ता तर कुठं महिना सुरू झाला आहे, आता फक्त सेकंड थर्ड डे आहे सिरीजचा, तर तेव्हाच त्यांच्या खूप प्रचंड शॉर्ट पोझिशन्स आहेत. तर पाहूयात काय घडते ते. परंतु एकंदर जर आपण डेटा पाहिला, ग्लोबल मोमेंटम पाहिला, तर मार्केट पॉझिटिव्ह राहायला पाहिजे अशी पॉसिबिलिटी आहे. तर होप सो पाहूयात. तर मग मित्रांनो, जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 26,000ला एक खूप चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. पुट रायटिंग तिथे जास्त आहे आणि 26,200 वरती आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंगही पाहायला मिळते. म्हणूनच डेली बेसिसवरती जर 26,200 क्रॉस करून जर मार्केट क्लोज करू शकलं तर साहजिकच आहे की तिथले कॉल रायटर्स जे आहेत तर ते वरती शिफ्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे साधारण 150-200 पॉईंटच्या आसपासची रेंज जी आहे ती हायर साईडला ओपन होईल. डाऊन साईडला जाण्यासाठी तसा स्पेशली कुठलाही ट्रिगर पॉईंट नाही आहे, ना कुठलं ग्लोबल एक्स्केलेशन आहे, ना कुठली अशी बॅड न्यूज आलेली आहे. हां, या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक जे काही ॲक्शन आहे तर ते सुरू राहील आणि प्री बजेट बाईंग आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये साधारण पहिला हाफ जो आहे म्हणजे साधारण 10-15 तारखेपर्यंत एकदा गेलं की त्यानंतर 1 फेब्रुवारीला जे बजेट येणार आहे त्याच्या दरम्यान मग PSU स्टॉक्स असतील, त्यानंतर गव्हर्नमेंट ओन कंपनीज असतील, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला एक डिफेन्समध्ये वगैरे बाईंग पाहायला मिळेल. कारण त्या संदर्भाचे स्पेक्युलेशन जे आहे तर ते बजेट पर्यंतचे चालू होतील. तर आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.